ज्या गोळीवर ज्या माणसाचं नाव लिहिलंय त्याला ती लागते. एका क्षणात सगळ्या गोष्टी बदलतात. भाग्यश्रीचं उदाहरण घे. इतकी साधी मुलगी, आईने सांगितलं ब्रेड घेऊन ये, ब्रेड आणायला गेली आणि स्वतःचा जीव गमावून बसली. आणि यात चूक काय तिची, तर तिने शॉर्टकट निवडला. नताशा आणि तिच्या मारेकरांना ती भेटली. तिचे आई वडील आयुष्यभरासाठी खचले. मी तर इमॅजिनही करू शकत नाही की ते कसं काढत असतील आयुष्य त्यांचं. हातीपायी धड असलेली आपली मुलगी घराबाहेर पडते आणि 4 दिवसांनी तिची डेड बॉडी सापडते. आणि हे सगळं कळायला ना आई वडील व्हायला लागतं. जवळजवळ गमावून बसले होते तुला. तुझा तो पहिला व्हिडिओ मिळेपर्यंत ना काही अंदाज येत नव्हता, कसलीही खात्री वाटत नव्हती. 24 तास रडत होते मी. म्हणून ना आता मला तुझ्या केसालाही धक्का लागायला नकोय. आपण जगूया ना, साधं साधं आयुष्य जगूया ना आपण. काय ना, तुम्ही तरुण मुलं असता त्यामुळे जोशात काहीतरी करता, पण तुम्हाला काही झालं तर आई वडिलांनी काय करायचं? या गोष्टीची काळजी वाटते का बाळा? बाकी काय, खरंच काय. आई तू काळजी नको करूस. तुला काळजी करावी लागेल असं मी यापुढे काहीच नाही करणार. खरंच नाही. देव बाप्पा प्रॉमिस. सर ही फाईल एकदा क्रॉस चेक करा ना. हे ऐक ना, तो समोरचा अण्णा आहे ना, त्याच्याकडून काय मागवायचं नाही यानंतर. का? 10 रुपयाच्या नाण्या एवढ्या इडल्या देतो तो. महाग झालाय सगळ्यांना, हकलायला पाहिजे. ओके, ते गाडीचं काय झालं? कुठली गाडी सर? उठा राष्ट्रवीर हो. कुठली गाडी? गाऊ नका प्लीज. काय काय झालंय? काय जमदाडे? काल नवऱ्याबरोबर पार्टी केली आहे का? की पहाटे उठून नळावर पाणी भरलंय आपण? की एक्स्ट्रा ड्युटी केली आहे, झोपलोच नाहीये? काय झालंय? हो सर, परवापासून इथेच ड्युटी करते. घरी नाही गेले 36 तास झाले. नवऱ्याने तोंड नाही बघितलंय. पार्ट्या कसल्या करते? चालते हो, चाल. हा सर, ते शेरेकर सर. तुझा सिनियर मी आहे, कळलं ना? शेरेकर नाही. मी सांगतोय तुला जा. आणि ते पण तुझी काळजी आहे म्हणून नाही, तुझ्या नवऱ्याची काळजी आहे मला. जा. येस सर. हा सर, ते गाडीचं तुम्ही विचारलत ना, ते मी शोधलंय. भवर कुकरेच्या नावाने रजिस्टर आहे ती गाडी. सांताक्रूज मधला ऍड्रेस आहे. मी जाऊन आले त्या ऍड्रेस वरती, पण फ्लॅटला सील आहे. म्हणजे 4 वर्ष झाले बँकेने सील ठोकले तिथे. भवर कुकरेजा आपल्या डेटाबेस मध्ये चेक केलं मी, पण रेकॉर्ड क्लीन आहे. माझ्याकडनं तरी डेड एंड वाटतोय माहितीचा. ठीक आहे, जा तू बघतो. जय हिंद. भवर कुकरेजा.
थँक्यू. काय चाललंय मग आता नवीन? अगं सध्या इंटर्नशिप सुरू झाली आहे माझी. ओ कसली? अगं मला मास्टर्स करायचं ना जर्नलिझम मध्ये, हा. त्याचीच तयारी चालू झाली. मीरा भाईंदरचं एक लोकल न्यूज चॅनल आहे, तिथं जॉईन झालोय. पे अगदीच बेसिक आहे, पण ग्राउंड एक्सपिरियन्स चांगला मिळेल मला. सही आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. घे खिचडी करून ठेवली, त्याला ते हा गरम आहे. अक्षय तू आलास की सॉलिड लाड असतात तुझे. मग लाडकाच आहे तो माझा. मला शहाणी मुलं आवडतात. अरे बापरे. बरं आजीला सांग हा, तू जेवणार आहेस का वगैरे, नाही तर ती वाट बघत बसते. हो सांगते. एक्सक्यूज मी, माझी गाडी काढायची. हाय निलांजना मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी फोन केला होता विचारायला, तुला ट्यूजडे जमेल? हो चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. सुपर, भेटूया. ओके. हॅव अ गुड डे. यू टू. बाय. सावनी, तू हिला मॅम बोलतेस? डॉक्टर निलांजना होत्या. ही डॉक्टर आहे? हो. अरे त्या म्हण, त्या मोठ्या आहेत आपल्यापेक्षा. अजिबात वाटलं नाही मला त्यांच्याकडे बघून. तू भेटलायस का? हा, कालच बघितलंय. काल पुण्यात होतास का तू? पुण्यात नाही, पुण्यात कशाला जाऊ, बुराईला होतो. तुला बोललो ना ते असाइनमेंट. गोराई, तिथे तू काय करत होतास? हा अगं, म्हणजे मी काल माझं काम संपून घरी चाललो होतो ना, तर तेव्हा एका गाडीच्या टायरवर मी शूजची लेस बांधत होतो. तर ती गाडी त्यांची होती, तेव्हाच बघितलं मी त्यांना. गोराई? हा, पण त्या कसल्या डॉक्टर आहेत? सायकॅट्रिस्ट आहेत. पेनड्राईव्ह काय बसले? अभ्यास चालला वाटतं. अभ्यास म्हणजे सर ते बिघडलं ना यंत्र. हो. ते डिस्प्लेत काही दिसत नाहीये. आता तुम्हाला कसं सगळ्यातलं सगळं कळतं, तसं जरा शिकण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी तुमच्यासारखं व्हायचं ना सर. कर कर, ती करून बघ आता. तरी माझ्यासारखा होशीलच असं नाही. एक्स फॅक्टर लागतो रे. कुठला फॅक्टर सर? एक्स फॅक्टर. एक्स फॅक्टर नाही सर, तुमच्यात जो एक्स फॅक्टर आहे तो माझ्यात नाही येणार सर. म्हणजे शक्यच नाही ना. प्रयत्न आपले चालू ठेवायचे. कर कर. सर ते घरफोडीची केस झाली होती ना मध्ये, तिथे सर काही फिंगरप्रिंट्स मिळाले होते. तर ते मी ते काय त्या पोरीचं नाव बोशुंधरा, मी तिला सांगितलं होतं सर त्याचे रिपोर्ट्स मला लवकरात लवकर पाठव. अजून नाही दिले हो. मला सांगा पोलिसांनी कसं काम करावं? मग लोक म्हणतात पोलीस काम करत नाही. तुम्ही तुमच्या स्टाईलने विचारा ना सर. ए ड्युटीवर चुकली, कामाला मुकली. त्याचं काय सर, आम्ही नाही बोलू शकत ना. शेवटी ACP. मी काय शाळा उघडलीये? ही कामं नाही येत माझी, कळलं ना? अगं काय करतेयस? सॉरी मी कसला विचार करतेयस? काय नाही ग, तंद्री लागली. अक्षय बोलला का काही? नाही, आम्ही जनरल गप्पा मारत होतो. जर्नलिझम करायचं म्हणत होता तो. चांगलं करेल तो, म्हणजे चांगला पत्रकार होईल. कारण त्याने बघितल्यात सगळ्या गोष्टी आणि पाठपुरावा करतो, सोडत नाही. हो. हॅलो सर.
हे बघ सावनी, काय ना मला माहिती आहे आईने खूप ओरडा दिला असणार आहे तुला, पण भेटणं महत्वाचं आहे ना. सर मला नाही जमणार. आता तुला असा एक प्रश्न पडला असेल की आता परत आईला कसं सांगणार आपण की मला भोसलेंना भेटायचंय, पण भेटणं गरजेचं आहे. मला जमणारच नाही सर. तूच मला इन्फॉर्मेशन दिली ना त्या उडवाल्या बरोबर जो कोणी माणूस होता त्याला तू सिग्नलवर पाहिलं म्हणून, त्याच संदर्भात मला तुझ्याशी बोलायचंय. चहा घ्यायला बोलवत नाही मी तुला. सॉरी सर, मी तुम्हाला सांगितलंय मला नाही भेटता येणार. थँक्यू फॉर कॉलिंग. कट केला. मिरजकर बाईंनी बलतात बांबू दिला दिसतो. सामान्य माणसाला ना पोलिसी खाक्याच दाखवला पाहिजे, त्याशिवाय वटणीवर येत नाहीत. सिरियसलीच घेत नाहीत यार. काय करावं भोसले? काय म्हणाले भोसले? भेटायचंय, काहीतरी बोलायचंय म्हणाले. मी काय म्हणाले ते तू ऐकलं सर? कशाबद्दल? माहित नाही ग. अगं विचारायचंच ना. ज्या गावाला जायचंच नाहीये त्या गावाचा पत्ता विचारायचा तरी कशाला? सौ चिडू नकोस माझ्यावर, पण तू सेफ राहावीस असं वाटतं म्हणून मी हे सगळं बोलते. तू माझ्या बरोबर आहेस ना, मग मी सेफ आहे. आणि माझी बाय. मॅडम ऍक्च्युली ना हेवी अँटीबायोटिक्स आणि पेन किलरमुळे ना तोंडाला चव नाही त्याच्या आणि भूक पण लागत नाही त्याला. पण असं करून नाही चालणार, थोडं तरी खायला हवं. तुम्हीच सांगा मॅडम, मी सांगून सांगून थकली. तुम्ही टीचर आहात म्हणून ऐकेल तरी मॅडम. तुम्ही दोघं बसा ना, मी चहा करून आणते. अगदी अर्धा कप ना. हो मॅडम. आता घरी आलायस तर बरं वाटतंय ना? हो, थोडं बरं वाटतंय. गुड. मॅडम सावकाश. मॅडम मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. सांग ना. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो ना तेव्हा माझे काही मित्र मला भेटायला आले होते. मी, रॉय आणि त्यांच्याबरोबर ईशान सुद्धा होता. ईशान? अरे क्लासचा किस्सा सांग ना. अरे कोणता? तो शिवालीचा. तुला माहितीये का आज क्लासमध्ये काय झालं सागर? अरे ईशान, तुला काय झालं? काय नाही, तू अरे बरा हो लवकर. डबा पार्टी पण तर प्लॅन करायची आहे ना. हो हो ठीक आहे, आपण करूया पार्टी. माझा होमवर्क बाकी, मला आई ओरडेल. मी जातो घरी. चल बाय. चल बाय, जातो. अरे ईशान, तुझ्या हाताला काय झालंय? काही नाही, अरे खेळताना पडलेलो, जास्त काही नाही. डीडी म्हणजे? डार्क डेव्हिल. तुम्हाला आठवतंय का मॅडम, तुम्ही मला विचारलं होतं की अजून कोणकोणते स्टुडंट तो गेम खेळतात. तेव्हा मी म्हणालो होतो की बरेच जण असतात, पण ते लोक त्यांचे युजरनेम वापरतात. त्यातला एकाचं नाव डार्क डेव्हिल होतं. ते मी पाहिलं होतं. डार्क डेव्हिल आणि पुढे किल्वरची साईन. म्हणजे हे सगळं तुझ्या मित्राकडे? हो मॅडम, मला तुम्हाला तेच तर सांगायचं होतं मॅडम. तो मला म्हणाला होता की खेळताना त्याच्या हातावर लागले, पण मला वाटतं तसं काहीच नाहीये मॅडम. तो खोटं बोलतो. त्यांनी स्वतःला इंजर्ड केलाय मॅडम. तो मार काहीतरी चटकासारखा वाटत होता.
सिगरेटच्या चटकासारखं. अरे पण का? कारण तोही यात असणार. म्हणजे तुला म्हणायचंय की त्याने क्विकसिल्वर चॅलेंज घेतलं असणार. वर्सोवाच्या मार्केटमध्ये गेले, तिकडनं मासे आणले, ते बनवले, दिराला त्याच्या बायकोला सगळ्यांना खाऊ घातले. मी पण गळ टाकला. तुम्ही मासे पकडता मला माहित नव्हतं. मोरासाठी गळ टाकला. सर मोराला गळ नाही टाकत. तू जर मुलगी नसते आणि माझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम नसतं ना तर आता सनकन कानाखाली उडली असती. कळलं? विनोद नाही कळत तुला? नाही सर, ते स्वयंपाक पाणी करून ना डोकं बधीर झालंय. तुम्ही मला सांगा ना, ह्यात विनोद काय होता? तुमचं माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे हा, की ते मोराला गळ टाकला हा? सॉरी. मी बोशुंदराचा विषय मोरासमोर काढला. का? का म्हणजे काय? तूच मला सांगितलं होतं ना यार, ती रडत गेली पोरगी. आता मी नाही रडवलं, तू नाही रडवलं तर मग दुसरं कोणी लढवलं? हे कार्य दुसरं कोणी लढवलं? नाही हे बघ, नुसतंच ते नाही ना, तिला सस्पेंड पण केलं ना यार. असं कसं? हे काम मोराचंच आहे, मी सांगतो ना तुला. मला ते बरोबर आहे सर तुमचं, पण तुम्ही फोन करणार होतात ना तिला, मग त्याचं काय झालं? नाही केलं. का हो सर? नाही, असंच नाही केलं. असंच इन्स्पेक्टर विजय भोसले असं उत्तर देतात असंच? एरवी तो खोदून खोदून प्रश्न विचारतात. सस्पेंड करे ना मी तुला. सस्पेंड? बरं ठीक आहे, सस्पेंड करा, पण मला आधी उत्तर द्या. का फोन नाही केला? अरे यार, तू माझ्या डोक्यात भुंगा सोडला यार जमदाडे. मी कसला भुंगा सोडला सर? लाईन मारते यार माझ्यावर. सर लाईन कोण मारते? ती मारते की नाही? तुमची पार्टी पुरी आहे, तुम्ही का घाबरताय? लाजू नका, बोला तुम्ही सर. म्हणजे अंटीने नंतर तुमच्या मनात असं काही नसेल तुम्ही बोलू शकता. भुंगा तू ना लय दात काढू नको जमदाडे. एक तर ना तुझ्या या भुंग्यामुळे ना यार सगळं असं ऑकवर्ड होणार यार. आता ती समोर आली ना की मला पण असं होणार की ते लाईन मारते माझ्या. ऑकवर्ड होणार यार सगळं. दात काढू नको, बाहेरच्या बाहेर घेऊन जाईल कुणीतरी दात तुझे. जमदाडे दात काढू. तू दे तुझा चहा. चल. आई बाबाला किती वाजणार आहेत ना यायला? उशीर होणार म्हणाला. मी खूप मिस करते. कोणाला? बाबाला? तसं नाही ग, म्हणजे बरेच दिवस झाले आपण असं रात्री छान आईस्क्रीम खायला नाही गेलो. चला आत्ता जाऊया. आजोबांना विचार. चल. आजोबांना खोकला झालाय, ते नाही येणार. मग आपण दोघी जाऊया. खरं? हो मग काय. चालेल तुला? हो, का नाही चालणार. स्कूटीने? आई तुला भीती वाटते ना? वाटते खरी, पण आता आज मदर डॉटर पार्टी आहे तर होऊन जाऊ दे. चालेल. पाऊस आला तर भिजू नको, आपण छत्री कॅरी करू. आले थांब, हेल्मेट घेऊन आले. हा, आणि मी पैसे. येस, एक्सक्यूज मी. बोशुंधरा गोडबोले आहेत का? बॉयज आर नॉट अलाउड आफ्टर 9 PM. हो, एक मिनिट. मी काय बॉय नाहीये. त्यामुळे बॉय आहे, पण मी असं काय बॉय नाहीये. मी इन्स्पेक्टर विजय भोसले. ओह, मीन्स तुम्ही ते. ओ यू आर द हिरो. हिरो? मीन्स आम्ही म्हणतो, मीन्स धरा म्हणते, मीन्स आम्ही बोलतो ना तेव्हा धरा म्हणते. या ना, या प्लीज, या ना. बसा ना सर. हा, बसा ना. बी कम्फर्टेबल. तुमचंच घर समजा. नाही, हे ना खूप अति होतंय हो माझ्यासाठी. आता तुम्ही इथे उभं राहिलं तर मी कसं बसणार ना. बसा बसा. तुम्ही काय चहा कॉफी? बोशुंधरा गेली. गेली? नाही नाही नाही, तसं नाही. नागपूरला गेली आईकडे. अच्छा. का? अपसेट झाली. मीन्स सस्पेंड झाली ना, म्हणून अपसेट झाली. मला नंबर मिळेल का माझा? सर तुम्ही जरा
तुमचा नाही, वसुंधराचा नंबर मिळेल का? पाठ नाहीये, फोन आतमध्ये आणते. आलेच हा. राजेश शर्मिलाच पोरग वसुंधरा हिरो म्हणते. हॅलो सर. कसा आहेस? मी ठीक आहे सर. घरी चालायस ना? हो सर. बरं, हॉस्पिटलमध्ये नंतर पोलीस वगैरे आले होते भेटायला? नाही सर. आणि कोणी मित्र आले होते सर, रॉय, ईशान वगैरे. आणि सर, आणि श्रद्धा मॅडम आल्या होत्या हो ना? ठीक आहे, तू बरा हो, मग भेटू आपण. ओके सर, डोंट वरी. मी तुमच्याबद्दल कोणाला काहीच सांगितलेलं नाहीये, कोणालाच.